काल आमच्या काही 6 पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून गेले। का घेऊन गेले? आम्ही झेप्टो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन्स ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का? माझा पोलीस प्रशासनाला पण प्रश्न आहे। आणि झेप्टोचे जे कोण शहाणे अधिकारी आलेले काल तिथे लीगलवाले ते पोलिसांवर दबाव टाकत होते की यांच्यावर खंडणीची केस टाका। मग तुमची घाण दाखवली की तुम्ही खंडणीची केस टाकणार? मला झेप्टोच्या सर्व लीगलवाल्यांना माझा इशारा आहे, सांभाळून राहा। मुंबईत धंदा करायचा आहे, फालतूच्या खोट्या केसेस टाकायचा प्रयत्न कराल ना, जिथे दिसेल तिथे तुमचे कान चेक केले जातील हे झेप्टोवाल्यांनी लक्षात ठेवायचं। नुसत्या घाणेरड्या आणि चुकीच्या तक्रारी ना करायच्या। तिथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले, तिथे गेल्यावर आम्हाला दिसलं की उंदीर फिरतायत, झुरळ फिरतायत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं। तिथे एका चॅनलचा म्हणतो तुमच्याच चॅनलचा तिकडे प्रतिनिधी होता, त्यांनी कॅमेऱ्यात सगळं शूट केलं। खंडणी मागायची असते तर कॅमेरावाल्यांना बोलवलं असतं किंवा पत्रकारांना बोलवलं असतं तिकडे। म्हणजे तुमच्या एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार? फिरणं बंद करू झेप्टोवाल्यांचं, त्यांनी लक्षात ठेवायचं। महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसेस नाही टाकायच्या। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।